सगळ्यात महत्त्वाची भावना मला आत्ता वाटते ती नम्रतेची आहे. ती अशासाठी, की आपण जेव्हा मनामध्ये काही कल्पना आणली आणि ती करायला सुरुवात केली, त्यावेळेला आपल्याला माहीत नव्हतं की ती 23 वर्ष टिकणार आहे. त्यावेळेला मला माहीत नव्हतं की ती 7 शहरांमध्ये पसरणार आहे. अजून पुढच्या 2 वर्षात अजून 2-3 शहरांमध्ये पसरेल. ठाणे शहरामध्ये सुद्धा ही 23 वर्ष टिकणार आहे हेही माहीत नव्हतं. आणि म्हणून ती एवढी मोठी जेव्हा एखादी निर्मिती होते, तेव्हा ज्याच्यापासून त्याची सुरुवात झाली असते, त्या व्यक्तीला नम्र वाटणं हे साहजिकच आहे. कारण आता ती ॲक्टिव्हिटी एवढी मोठी झाली आहे, की तिच्या सावलीमध्ये या व्यक्तीने बसावं. हो. त्यामुळे ही नम्रता वाटते मला सगळ्यात महत्त्वाची. दुसरी भावना माझी कृतज्ञतेची आहे, की इकडचे पळशीकर सर आणि त्यांचा सगळा गट, नगरचे आमच्या फिरोदिया मॅडम, अमरापूरकर त्यांचा सगळा गट, औरंगाबादची आमची TCH शाळा, सगळे कार्यकर्ते, नाशिकच्या वंदनाताई, जयंत ढाके त्यांचे कार्यकर्ते, लातूरचे धनंजय कुलकर्णी त्यांचे कार्यकर्ते, कल्याणचे आमचे ताम्हाणे सर त्यांचे कार्यकर्ते, हळूहळू हळूहळू एका IPH पासून सुरू झालेला हा वसा हा वेगवेगळ्या ठिकाणी जातोय. आणि ह्या सगळ्यांच्या बद्दल मला खूप आज कृतज्ञता वाटते. म्हणजे खरं सांगू का, की ज्या वेळेला मी IPH मध्ये वेद आम्ही सगळे करतो, तेव्हा असं नेहमी असतं की शूटिंग असतं की नाही, तर आपणच कॅमेऱ्यासमोर क्लॅप मारायचा आणि नंतर आपणच कॅमेऱ्यासमोर उभं राहून ॲक्टिंग करायची. कारण सगळं आपल्यालाच करायला लागतं. तेव्हा एखाद्या कार्यकर्त्याला अशी सवय असलेल्या तुम्ही इव्हेंट अशी आणून दिलीत आणि सांगितलं बस आणि बोल, तर कृतज्ञतेशिवाय दुसरी कोणती भावना असणार. आणि तिसरी भावना जी आहे ना, ती आश्चर्याची आहे. आश्चर्य अशासाठी की अनपेक्षित आहे 23 वर्ष चालणं. एकाच ठिकाणी मिळणारा प्रतिसाद हा 60 ठिकाणी 8 ठिकाणी रिपीट होणं, इतके सगळे संच हे आपल्याला मिळणं प्रत्येक शहरामध्ये, त्याचं आश्चर्य आहे. मग त्या आश्चर्याची उकल करतो मी जेव्हा, तेव्हा मला असं दिसतं की वेद सारख्या व्यासपीठाची आज गरज आहे. आणि ती गरज पूर्ण होते म्हणून हे व्यासपीठ टिकलंय. तेव्हा ह्या सगळ्या माझ्या भावना आहेत आता 50व्या वेदच्या वेळेला. वेद मुळात सुरुवात करावं, वेदची सुरुवात करावी असं का वाटलं आणि काय घडलं ज्याने ही चळवळ सुरू झाली? 91 सालची गोष्ट आहे. तेव्हा जागतिकीकरण, उदारीकरण ह्या सगळ्याला सुरुवात झाली होती. आणि 91 साली व्यवसायाच्या संदर्भामध्ये काहीतरी प्रबोधन व्हायला पाहिजे, हे फारसं कोणाला माहीत नव्हतं. मला आणि वाटतं त्यावेळेला मेडिकल इंजिनिअरिंग ह्या हां, दोनच असंच होतं. हे दोनच. आम्ही पहिले 4 ते 5 वर्ष वेदच्या व्यासपीठावरून विद्यार्थी आणि पालकांना फक्त माहितीच देत होतो. कारण त्या काळामध्ये नेट आलेलं नव्हतं. हळूहळू हळूहळू ओव्हर द इयर्स त्याचं स्वरूप बदलत गेलं. पण सुरुवातीपासून वेदचं स्वरूप हे मुलाखत असंच होतं? हो, ते मात्र तसंच होतं. म्हणजे प्रत्यक्ष संवाद. आणि आज 23 वर्षानंतर हे दिसतंय की प्रत्यक्ष संवादाला अजूनही पर्याय नाही. म्हणजे प्रत्यक्ष संवाद व्हावा आणि मग तो आपण डॉक्युमेंट करावा. मग त्याच्यात बदल असे झाले की माहितीकडून दृष्टिकोनाकडे, की आता माहिती मिळते विद्यार्थी आणि पालकांना, आता दृष्टिकोन देण्याची गरज आहे. आणि दृष्टिकोनाकडून जीवनमूल्यांकडे, की आता आपल्याला मगाशी जो प्रवास अच्युतने आणि बाबांनी सांगितला, की कुठेतरी तुम्ही तुमची लाईफस्टाईल कशी करणार, तुम्ही कुठले चॉईसेस घेणार तुमच्या आयुष्यात, ते कुठल्या बेसिसवर घेणार, हे सांगणारं व्यासपीठ पाहिजे. असं खरं म्हणजे करत 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 ते व्यासपीठ वाढत गेलं. आणि म्हणून त्याचं स्वरूप पहिल्यांदा ते तसं होतं माहितीचं, माहितीकडून दृष्टिकोनाकडे, दृष्टिकोनाकडून मूल्यांकडे, अशा प्रकारे त्याचा प्रवास झाला असं आपल्याला म्हटलं पाहिजे. आणि एक गमतीची गोष्ट आहे, ती अशी आहे की जेव्हा आम्ही नवीन कल्पना सुरू केली ठाण्यामध्ये सुद्धा, तेव्हा लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं होतं की अरे कोण येणार. आणि खरंच आहे, पहिला वेध झाला त्याला 200 200-250 लोक होते. हां, आणि तेही असे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी.
96 सालापर्यंत मला आठवतंय की मी ठाण्यामधल्या जवळजवळ त्यावेळी असलेल्या ठाणे परिसरातल्या 30-32 शाळांमध्ये जायचो स्वतः. आधी 2-3 आठवडे सुरुवात करायचो मी. त्यावेळेला मला काहीच शाळा इतपत सौजन्य दाखवायच्या की सगळे विद्यार्थी तुमच्यासमोर आम्ही आणतो. बरं. हां, म्हणजे शाळा मला सांगायची की तुम्हाला जे सांगायचे ते वर्गावर्गात जाऊन सांगा. मग मी वर्गात जाऊन सांगायचो. मग 8वीच्या 5 तुकड्या, 9वीच्या 4 तुकड्या, 10वीच्या 4 तुकड्या, की मी 13 वेळा अशा 10 शाळा दिवसाला 130 वेळा ती रेकॉर्ड मी लावायचो. हां. आणि ती 130 वेळा रोजची रेकॉर्ड लावल्यानंतर मग त्या शाळांचे लोक मला सांगायचे की हां, आता बघूया किती मुलं येतात ते. हं. मग काही शाळा उदार असायच्या. त्या सांगायच्या की आम्ही आमची मुलं तुमच्यासाठी जमा करून देतो. म्हणजे तुम्हाला एक 200-300 मुलांबरोबर असे खूप सारे अनुभव आले. त्याच्यामधून एक गोष्ट लक्षात आली की उपक्रमांमध्ये सुद्धा जर आपल्याला वेगळी वाट शोधायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा जो एक लोकांचा, कुठल्याही आजूबाजूच्या लोकांचा काही प्रमाणामध्ये तटस्थपणा असतो, काही प्रमाणामध्ये अवहेलना असते, काही प्रमाणामध्ये मर्यादितच दिलेलं सहकार्य असतं. हे सगळं घेऊन पुढे गेल्याशिवाय पुढे जाता येत नाही. म्हणजे असे खूप क्षण आले की जेव्हा आपल्याला वाटलं की मला मला त्या संध्याकाळी वाटायचं की अरे 130 वेळा बोललो आणि किती मुलं येणार, ह्यांची 25. म्हणजे मी जितक्या वेळा बोललो तितकी मुलं सुद्धा नाही येणार. हां, मग थांबू का बोलायला? मला प्रश्न हाच होता की एवढं सगळे एफर्ट्स करूनही ते आपल्याला अपेक्षेसारखे फळाला येत नाहीयेत, तरी सुद्धा सेल्फ मोटिवेशन काय होतं ते मोटिवेशन की परत तेच एफर्ट्स करायला लागले? ते मोटिवेशन एकच होतं की लोक येत नाहीयेत कारण त्यांना माहीत नाहीये की ते कशासाठी येत नाहीयेत. मग मी ते त्यांना माहीत करून देण्याचे अजून जास्त प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणजे ना मी जे म्हणतोय ते जर लोकांना कळलं आणि लोकांनी जर त्याची चव घेतली, द टेस्ट ऑफ पुडिंग, हां, ही जर त्यांना मिळाली तर लोक येतील. पण ना त्या टेस्ट ऑफ पुडिंगकडे येण्याआधी आपल्याला निराशेच्या खूप क्षणांचा सामना करावा लागतो. तो आम्ही 6 वर्ष केला. फक्त मीच नाही केला तर माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी केला. आणि मग ती हळूहळू ती संख्या वाढत गेली, प्रतिसाद वाढत गेला. याच्यात अजून एक उपप्रश्न म्हणजे तुम्ही सांगताय त्याच याच्यामध्ये की हे स्वच्या पलीकडे जाऊन आपण काही करतो आहे, मुळात ह्याची जाणीव तुम्हाला होती का किंवा तुम्ही हे जाणीवपूर्वक केलत का? आणि दुसरा प्रश्न याच्यामध्ये की हा जो स्व असतो, हा जो सेल्फ असतो प्रत्येकाचा, तो वेगवेगळ्या कारणांमुळे फॉर्म होत जातो. आपले आई वडील, शिक्षक, समाज या सगळ्या कारणांमुळे. तर मुळात अगदी लहानपणापासून ह्या कोणाचा प्रभाव तुमच्यावर होता ज्याच्यामुळे तुमच्या अशा प्रकारचा स्व घडत गेला, ज्यांनी तुम्हाला ह्या गोष्टी करण्याची प्रेरणा दिली? त्यातल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की माझ्यातल्या स्वपेक्षा मी जो आकृतीबंध राबवू पाहत होतो की समाजाने आरोग्याकडे कसं बघावं, समाजाने मानसिक आरोग्याकडे कसं बघावं, तो दृष्टिकोन माझ्या स्वपेक्षा मोठा होता. माझा आकृतीबंध माझ्या स्वपेक्षा मोठा होता. म्हणजे ती गोष्टच माझ्यापेक्षा खूप मोठी आहे. हं? म्हणजे मी जर असं म्हणालो असतो ना की मी त्या गोष्टीपेक्षा मोठा आहे, म्हणजे मी बरं का, लोक हो ऐका, मानसिक आरोग्याचा एक नवा दूत म्हणून मी तुमच्यासमोर आलेलो आहे, तर मला कोणीच उभं केलं नसतं. म्हणजे ना मला ही गोष्ट जाणून घेणं खूप आवश्यक होतं की माझा विचार हा माझ्यातल्या व्यक्तीपेक्षा मोठा आहे. म्हणजे माझा ठामपणा काय होता की मी व्यक्ती हे एक व्हेइकल आहे त्या विचाराचं. तो विचार, ती संकल्पना जी मी मांडायची म्हणतोय ती मोठी आहे. ती संकल्पना आणि तो विचार माझ्याद्वारे मांडला जातोय, हे एका बाजूने स्वच्या पलीकडे जाणं आहे. आणि ते केल्यावरती मग मला असं लक्षात आलं की तुम्ही जेव्हा तुमच्या संकल्पनेला तुमच्या मर्यादित स्वपेक्षा जास्त आदर देता, तेव्हा तुम्ही आपोआपच मर्यादित स्वच्या पलीकडे जाता. आणि ते मला हळूहळू कळायला लागलं. एकदम कळलं असं नाही, कुठलीच गोष्ट एकदम कळत नाही.
पण तू जे म्हणालीस पुढचा प्रश्न की हा सेल्फ कसा घडतो, तर मला असं वाटतं की आमचं शास्त्र काय सांगतं की नेचर, नर्चर, कल्चर. नेचर म्हणजे आपले जीन्स, नर्चर म्हणजे आपले संस्कार, कल्चर म्हणजे आजूबाजूचं वातावरण आणि संस्कृती, आणि चौथा असतो तो युनिकनेस म्हणजे त्या व्यक्तीची एक खासियत. या चारही गोष्टीमधून आपला सेल्फ घडतो. मला असं वाटतं की स्वतःच्या पलीकडे जाण्याचं, जीन्सबद्दल काही म्हणता नाही येणार मला, पण म्हणजे ते माहीत नाही. पण माझ्या वडिलांच्याकडून मला हा खूप मोठा संस्कार आला. माझे वडील हे शिक्षक होते, प्राध्यापक होते, आणि ते त्यांच्या व्यवसायाकडे एक आवडीचं व्रत म्हणून पाहायचे. कारण व्रत सक्तीने सुद्धा करतात लोक. तर आवडीचं व्रत म्हणून पाहिजे. आणि ते त्यांच्या विद्यार्थ्यांबरोबर कसे वागतात हे मी लहानपणापासून पाहत आलो. मी लहान होतो आणि माझे वडील कॉलेजचे रेक्टर होते. आमच्या जळगावला MJ कॉलेज म्हणून त्याचे ते रेक्टर होते. हॉस्टेलमध्ये मुलं असायची खूप. त्या हॉस्टेलमधल्या मुलांच्या मध्ये त्यावेळेला असं होतं, ही साधारणपणे 61-62 सालची गोष्ट आहे. तर त्यावेळेला शिक्षणाचं प्रमाण कमी होतं. खानदेश हा शेतकरी जास्तीत जास्त, तिकडचे बरेच फर्स्ट जनरेशन ग्रॅज्युएट्स. तर ते जेव्हा FY SY ला मुलं यायची, ती सुट्टीमध्ये मे महिन्यात त्यांच्या गावी जायची आणि त्यांची तिथे लग्न व्हायची, कारण लग्नाचं वय झालंय असं. आणि मग ते येताना कधी कधी त्यांच्या पत्नीला घेऊन माझ्या वडिलांच्या आणि आईच्या पाया पडायला यायचे ते. तर तसे एक तरुण आणि त्याची पत्नी हे आमच्या पाया पडायला आले. जून-जुलै महिन्याची गोष्ट असेल. तर त्यांचं स्वागत केलं माझ्या वडिलांनी आणि आईने. आणि माझ्या वडिलांनी आईला सांगितलं की ती आता पहिल्यांदा आली आहे ना मुलगी घरात आपल्या, तर तिची तू खणा नारळानं त्यावेळेची जी पद्धतीची ओटी भर. असं म्हटल्यावरती तो तरुण चमकला, ती तरुणी चमकली. माझ्या आईने तो पाट वगैरे मांडला, ती तिथं बसली. तोपर्यंत तिच्या डोळ्यात खूप पाणी आलं होतं. त्या मुलाच्याही डोळ्यामध्ये खूप पाणी आलं होतं. मी हे सगळं बघत होतो, मला कळत नव्हतं की हे काय. ते सगळं झालं आणि ते दोघे जण अक्षरशः रडत रडत आई वडिलांच्या माझ्या पाया पडले. गेल्यावरती ते दोघे जण गेल्यावरती मी वडिलांना विचारलं की हा खरं चांगला क्षण होता ना, ते दोघे रडत का होते. तर माझे वडील म्हणाले की हे दलित होते. तेव्हा दलित हा शब्दही नव्हता, अस्पृश्य होते. आणि त्या मुलाला आणि त्या मुलीला त्या सगळ्या वातावरणामध्ये येऊन इथं एक तिची ओटी भरणं आणि तिला हे करणं हे त्यांच्यासाठी फार निराळं होतं. अनेक वर्ष झाली आणि माझे वडील रिटायर झाले. त्यावेळेला त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी एक गेट टुगेदर केलं. त्याच्यामध्ये त्यावेळी मुंबईच्या एका मोठ्या महाविद्यालयाचे प्राचार्य असलेले एक माजी विद्यार्थी आले. आणि ते त्यांच्या आठवणी सांगताना त्यांनी ही आठवण सांगितली. तेव्हा मला कळलं की 5व्या वर्षी तो जो मुलगा होता ते प्राचार्य होते. आणि त्या प्राचार्यांनी त्यावेळी बोलताना एक वाक्य म्हणाले. ते वाक्य फार छान होतं. ते असं म्हणाले की त्यावेळी सर माझ्याशी जसे वागले त्यामुळे मला माणुसकीबद्दलचा विश्वास मिळाला. आता ही जी काही गोष्ट आहे ना, माणुसकीबद्दलचा विश्वास त्या माणसाला मिळण्यासाठी माझ्या वडिलांच्या त्या एका वर्तनाचा उपयोग झाला. हा तो संस्कार आहे की स्वच्या पलीकडे जाणं ही जेव्हा सहज क्रिया झालेली असते त्यावेळेला ती सहज क्रिया कोणी सायासाने करतच नसतं. आणि फक्त सायासाने करत नसतं असं नाही, तर त्या स्वच्या पलीकडे जाण्यामधून त्या व्यक्तीला कुठलंही प्रेयस नको असतं. ते स्वच्या पलीकडे जाणं हेच त्या व्यक्तीचं श्रेयस असतं. म्हणजे ना, तुम्ही जेव्हा ह्या कल्चरमधून सुद्धा काय घ्यायचं आजूबाजूच्या हे सुद्धा तुम्ही ठरवत असता. त्यामुळे मला वाटतं तो एक महत्त्वाचा भाग आहे. आणि तिसरी गोष्ट मला स्वच्या पलीकडची अशी वाटते की ती म्हणजे वाचन. की वाचनामध्ये ना आपल्याला स्वच्या पलीकडे जाणाऱ्या खूप व्यक्ती भेटतात आणि त्या आपल्याला खूप सारे शिकवून जाणारे असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या मधून माझ्या बाबतीत असं घडलं की जे मगाशी बोलत होते ना की स्व म्हणजे पैसे
किंवा स्व म्हणजे प्रसिद्धी, असं न होता स्व म्हणजे मला काहीतरी योग्य जे वाटतंय ते करण्याबद्दलची बांधिलकी, अशीच मुळामध्ये माझी व्याख्या झाली असावी. आणि त्यामुळे व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोनही असा झाला. मग आता संस्था काढायची म्हटल्यावरती स्वच्या पलीकडे जाणं आवश्यकच आहे, कारण संस्था म्हणजे अनेक माणसं आली. बरोबर. तर असं करत करत ते झालं असावं असं वाटतं. संस्थेकडे आपण परत एकदा जाऊ. त्याच्या आधी मला तुमच्याकडनं मी मागे एका ठिकाणी ऐकलेला प्रसंग परत तुम्ही सांगावात असा वाटतो. तो तुमच्या पार्ले टिळक मधल्या तुकडी 1 मधला प्रसंग, इतिहास शिक्षिकांचा, सांगतो. आणि त्याच्यामध्ये अनेक मित्रांचा सुद्धा कसा तुम्हाला सपोर्ट मिळाला हो. तेही नक्की सांगा. आपला स्व जो आहे ना, तो जर हेल्दी व्हायचा असेल ना, तर आपल्याला खूप जणांचं सहकार्य लागतं बरं का. आमचा एक इतिहासाच्या आमच्या बाई होत्या, इतिहास भूगोल शिकवत होत्या. त्यांनी मला फळ्यावरती लिहायला बोलवलं. मी गेलो तिकडं आणि ते असे ना लाकडी प्लॅटफॉर्म होते आणि ते 2 प्लॅटफॉर्म जोडलेले असायचे आणि त्याच्यामध्ये अशी गॅप असायची. तर मला माझे कॅलिपर्स आणि फळ्यावरती लिहिताना मी जेव्हा तो मध्ये आलो ना फळ्याच्या, तर माझं लक्ष खाली जायचं की माझा पाय घसरू नये असं म्हणून. तर ते त्या ज्या स्पीडने सांगत होत्या लिहायला, त्या स्पीडने काही मला लिहिता येत नव्हतं. तर ना त्या बाई वैतागल्या असणार, तर त्या मला म्हणाल्या, लंगड्या नीट नीट लिही ना असं म्हणल्या. आणि एकदम त्यांच्याही लक्षात आलं आणि माझ्याही खट्टकन एकदम लक्षात आलं की आपल्याला कोणीतरी असं काहीतरी म्हटलंय. आणि डोळ्यात पाणी झालं एकदम खट्टकन. तर काही मी पुढे लिहू नाही शकलो. त्या बाईंच्याही लक्षात आलं की आपण काहीतरी वेगळं बोललोय, वाईट बोललोय. तर त्या बाई म्हणाल्या मला की जा जाऊन बस जागेवरती. मग मी जागेवर जाऊन बसलो आणि अपमान ना, त्या म्हणाल्या सगळ्यांच्या समोर म्हणाल्या आणि रडायला लागलो. तास संपला, मी वरती बघतच नव्हतो. तास संपल्यावरती माझा सगळा वर्ग माझ्या बाजूला जमला. म्हणजे एका स्वला ना ह्या सगळ्यांनी कसा हातभार लावला बघा. मुलं मला सगळे म्हणाली तू काळजी करू नकोस, थांब. पुढच्या तासाला ती सगळी एक तुकडी वर्गाच्या बाहेर पडली आणि ती संपावर गेली. ते म्हणाले आम्ही बसणार नाही वर्गात. मग शिक्षक आले, पर्यवेक्षक आले, मुख्याध्यापक आले. बरं एक तुकडी सगळी हुशार मुलं. त्या माझ्या तुकडीत कोण कोण होते आज तुम्हाला माहिती असलेले? दीपक घैसास होते, आज जे IT मध्ये आहेत ते. इला भाटे होती, जी आजची अभिनेत्री आहे ती. श्रीकांत परांजपे होता, परांजपे बिल्डर्स मधला. हे सगळे माझ्या त्या वर्गात होते. हे सगळे जण बाहेर पडले. आता सगळे एकदम खळबळ ना शाळेमध्ये. मग आमच्या शिष्टमंडळाला माझ्या सकट मुख्याध्यापकांनी ऑफिसमध्ये बोलवलं. बाई पण आल्या. तोपर्यंत बाईंची पूर्ण वाट लागली होती की अरे बापरे फारच झालं. तर त्या म्हणाले मी क्षमा मागते, मी लिहून देते. आमची पोरं इतकी खट्ट होती. पोरं म्हणाली अपमान सगळ्यांच्या समोर झाला, क्षमा सगळ्यांच्या समोर. इथे मुख्याध्यापकांच्या ऑफिसमध्ये क्षमा बिमा मागून फायदा नाही म्हणले. जिथे अपमान झाला तिथे क्षमा. ह्या सगळ्या पोरापोरींनी माझ्या वर्गातल्या ते मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, त्या बाई सगळी वरात परत वर्गात. आणि बाईंनी क्षमा मागितली हो. पण मला ना फार मोठा फायदा झाला त्या प्रसंगाचा. आणि तो फायदा असा झाला की आपण स्वतःला एकटे समजू नये. आपण जरी एकटे समजलो तरी आपल्याला समजून घेणारे लोक असतात आणि त्यांनी आपल्याला समजून घ्यावं अशा पद्धतीने आपल्यालाही वागायचं असतं. शाळेमध्ये असतानाचे तुम्ही आणि कॉलेजमध्ये असतानाचे तुम्ही आणि कॉलेजमधून बाहेर पडतानाचे तुम्ही, या सगळ्यामध्ये काही फरक पडत गेला का? आणि तो जो फरक पडत गेला, जो नॅचरली लोकांमध्ये कोणाच्याही आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींमुळे घडतो, त्यावेळेसच्या व्यक्ती, त्यावेळेला तुम्ही नाटक शिकलात, त्या सगळ्या नाटक ह्या गोष्टीचा खास उल्लेख करू आपण. नाटक तुम्हाला स्वच्या पलीकडे जायला मदत करतं. मी नाटक लिहितो,
पण नाटक हा मुळातच एक सांघिक प्रकार आहे. त्यामुळे ना तुम्हाला एक संघ म्हणून काम करायचंच असतं. म्हणजे माझी जी निर्मिती असते ना, ती फक्त माझी कधीच नसते. ती इतकी अपुरी असते, कारण मी शब्द लिहितो. त्या शब्दांना जिवंत करण्यासाठी दिग्दर्शक, नट, तंत्रज्ञ हे सगळे जण काम करत असतात. हं? तर त्यामुळे नाटक ही स्वच्या पलीकडे नेणारीच गोष्ट आहे मुळात. हं? तर त्या नाटकामधून मला ते मिळालं एकतर. आणि दुसरं असं, की हे नाटक शिकत असताना माध्यमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला मिळाला. तर त्याच्यासाठी माझे एक सर विजय बोंद्रे सर ज्यांनी मला नाटक शिकवलं. तर त्या विजय बोंद्रे सरांनी आम्हाला सगळ्यांना नाटक नाही तर दृक कला शिकवल्या. आता ना कधी-कधी आपल्याला सर मिळतात, कधी-कधी आपल्याला सर मिळवावे लागतात. म्हणजे काय झालं, आम्ही सगळी मुलं आमच्या जी.एस. मेडिकल कॉलेजमधली, हे आम्ही जेव्हा नाटक करायचं असं ठरवलं, तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये ऑलरेडी एक एस्टॅब्लिश गट होता नाटक करणाऱ्यांचा. हं? प्रस्थापित हां, होते. प्रस्थापित होते आणि आम्ही दलित होतो. हं. तर आता प्रस्थापित विरुद्ध दलित ह्या लढ्यामध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे? तर आपण नाटक शिकलं पाहिजे. आम्ही तिघे-चौघे होतो. मग आम्ही ना जरा इकडं-तिकडं विचारलं, कोण नाटक शिकवतं? मग मला कोणीतरी सांगितलं, की विजय बोंद्रे नावाचे गृहस्थ आहेत आणि ते आपल्या जी समांतर रंगभूमी आहे त्याच्यावरचे दिग्दर्शक आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे, की रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स नावाची जी लंडनची संस्था आहे, तिथे आमच्या बोंद्रे सरांनी शिक्षण घेतलंय. हं. आणि बोंद्रे सर स्वतः मेटलर्जिस्ट, पोस्ट ग्रॅज्युएट इन मेटलर्जी. तर असा तो माणूस म्हणजे एका बाजूने कॉर्पोरेट माणूस आणि ते इंडियन ॲल्युमिनियममध्ये मॅनेजर म्हणून नोकरीला होते. तर आम्हाला कळल्यावरती आम्ही ना नरिमन पॉईंटवरती एक्सप्रेस टॉवर्समध्ये इंडालचं ऑफिस होतं, तिकडे 8व्या 9व्या 10व्या किती मजला होता तो आठवत नाही मला, सरांच्या ऑफिसात पोहोचलो. हां. ओळख नाही हां, त्यांची. ओळख नाही, काही नाही. कागदावरती नावं लिहून, आता ते नावं लिहून त्यांना काय कळणार होतं? कारण ते आम्हाला कधी बघितलंच नव्हतं. मग ते असे ना बाहेर आले, की मला बघायला म्हणजे भेटायला कोण आले हे? हं. मग आम्ही गेलो 4 जण आणि त्यांना सांगितलं, "आम्ही असे जी.एस. मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, आम्हाला तुमच्याकडून नाटक शिकायचंय." ते म्हणाले, "बसा." आम्ही बसलो. हं. ते म्हणाले, "तुम्हाला कोणी सांगितलं?" म्हटलं, सांगितलं लोकांनी, की तुम्ही शिकवता." तर बरं तुम्ही माझं एकतरी नाटक पाहिलंय का? मी म्हटलं नाही. हां. मग तुम्हाला माझ्याचकडून काय शिकायचंय? आता ह्याच्यावरती आम्हाला उपयोग हे नव्हतं. तर आमच्यातलं एक लगेच बोलला, दुसरं आम्हाला कोणी माहीतच नाही म्हटलं. तर मग बोदरे सर हसले बरं का, खूप खूप हसले. मला म्हणाले, "बरं मी शिकवतो नाटक तुम्हाला." तर ना मग आता आम्ही ना तुम्ही असं गुरु मिळवला हां, शिक्षक. नाही असं असं त्यांना मी आता "ए तू विचार, ए तू विचार" असं करत, की "सर तुमचे चार्जेस काय? फी काय द्यायची?" असं. फी द्यायला पैसे कोणाकडे होते? पण विचारच पाहिजे ना. तर ते म्हणाले, "ते बघू रे नंतर." हं. मग काय म्हणाले, मग सरांनी सिरियसली घेतलं. सर म्हणाले, "माझं 5 सव्वा 5ला ऑफिस संपतं. मी त्यावेळी ट्रेनला एवढी गर्दी-बिर्दी नसायची. मी चर्चगेटला येईन. मी 6 वाजता तुमच्याकडे येईन. तुम्ही फक्त वर्गाची व्यवस्था करायची. म्हणजे जो वर्ग आपल्याला सांगतो आम्हाला करणं सोपं होतं कॉलेजमध्ये. 6 वाजता सर आमच्याकडे यायचे. आमचं 6 ते 9:30 असं आम्ही साधारण 10 दिवसाचं शिबिर ठरवलं. होता असं झालं आमचं शिबिर 1 महिन्यात चाललं. हां, म्हणजे सर 6 अरे वा. वाजता यायचे. आम्ही सगळे हजर. 9:30ला आमचं ते शिबिर संपायचं. नंतर चहा पीत के.ई.एम. समोरच्या चहावाल्याकडे 9:30 ते 11:30 आम्ही आणि सर. त्या महिन्याने मला सगळ्या दृकश्राव्य कलांकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला. आणि जेव्हा मी महिना झाला, सर म्हणाले, "आता थांबायचं ना? पोरांनो महिना झाला." तर आम्ही म्हटलं, "हो थांबायचं." मग आता गुरुदक्षिणा. हां. आम्ही एक नटराजाची छान मूर्ती घेतली बरं का. आणि सगळ्यांनी ना पैसे काढून आम्ही एक 20-22 जण होतो. आम्ही एक ₹500 तयार केले. हं. आणि सरांना ती मूर्ती आणि ₹500 दिले. सरांनी ते पाकीट आम्हाला परत दिलं. मूर्ती ठेवली. आणि सर म्हणाले, "मला एक वचन द्या. ह्याच्या पुढची जी.एस. मेडिकलची सगळी नाटकं तुम्ही लिहिलेली आणि तुम्ही दिग्दर्शित केलेली असतील." वा. पण मुद्दा असा, की मला टीमवर्क दिलं नाटकाने. कॉलेजमधल्या दिवसांनी मला माझ्या व्यवसायाकडे बघायचा दृष्टिकोन दिला आणि कॉलेजमधून बाहेर पडताना
माझं ध्येय निश्चित झालं होतं की मला मनोविकारशास्त्रात काम करायचं आहे. आणि त्या 3 वर्षांमध्ये मी जे केलं, माझ्या क्षेत्रामध्ये जे मी शिकलो, त्याला मी माझ्या पद्धतीने सर्वसमावेशक करण्याचा प्रयत्न करत गेलो. अशा सगळ्या दृष्टीनं ती वर्ष ही खूप महत्त्वाची आहेत असं वाटतं. मग कॉलेजमधून बाहेर पडताना तुम्ही म्हणालात की सायकॅट्रीकडे जायचं हे ध्येय निश्चित झालेलं होतं. तर हे का निश्चित झालं होतं? MBBS झाल्यानंतर सायकॅट्री त्याची करायचं? 2-3 कारणं होती. एक तर ना माझा जो हे जे माझ्या पायाचा जो कॅलिपर्सचा भाग आहे ना, त्याच्यामधून मला ना जगताना येणाऱ्या अडचणी काय हे थोडं कळलं होतं. की तुम्हाला जेव्हा एखादं व्यंग असतं, एखादी डिसॅबिलिटी असते, तेव्हा ना तुम्हाला एक ती सवय लागते की स्वतःच्या भावभावांना पडताळून बघायची. त्यामुळे त्याचं एक माझं कोपिंग, की आली अडचण की त्याला कसं तोंड द्यायचं, हे मला कुठेतरी एक डोक्यात होतं. दुसरं डोक्यामध्ये असं होतं की माझे रवी बापट सर आणि डॉक्टर शरदिनी डहाणूकर मॅडम हे दोघेजण मला असं म्हणायचे की तू क्रिएटिव्ह आहेस आणि म्हणून तू अशीच वैद्यक शाखा निवड की जिथे माणसाचा संबंध आहे, आजाराचा नाही. हां, म्हणजे आता दुसऱ्या कुठल्याही ब्रांचमध्ये आजाराशी संबंध जास्त आहे, पण सायकॅट्रीमध्ये माणसाशी संबंध आहे. त्यामुळे ते एक. तिसरी एक सोयीची गोष्ट अशी होती की सायकॅट्रीमध्ये अॅक्यूट इमर्जन्सीज फारशा नसल्यामुळे बाकीचं जे काही आपल्याला करायचंय ते करता येईल, म्हणजे नाटक, लेखन, ह्या सगळ्या गोष्टी. असं सगळं म्हणून मी ते घेतलं. आणि चौथी एक गोष्ट अशी झाली, माझे एक सर होते, पिडियाट्रिशियन होते, SM मर्चंट नावाचे. त्यांना मी जेव्हा पिडियाट्रिक्सची म्हणजे बालरोगाची टर्म अंडर ग्रॅज्युएट म्हणून करत होतो, तेव्हा ते मला काही केसेस द्यायचे हिस्ट्री घ्यायला. चार एक केसेस त्यांनी मला त्या 1.5 महिन्यात दिल्या असतील. आणि शेवटी टर्मच्या ते मला असं म्हणाले की मी तुला कोणत्या केसेस देत होतो हे तुझ्या लक्षात आलं का? तर मी म्हणालो कोणत्या? तर त्यातली एक मुलगा असा होता की ज्याला अंथरुणामध्ये झोपेत शू व्हायची. एक मुलगी अशी होती की जी अभ्यासामध्ये खूप मागे पडत होती. एक मुलगा असा होता की जो खूप खोटं बोलायचा. म्हणजे ते वाडिया हॉस्पिटल हे मुलांचं हॉस्पिटल, तिकडे सायकॅट्री नाही, सगळे शारीरिक आजारासाठीच यायचे. तर पण सर मला हे असे केसेस हिस्ट्री घ्यायला द्यायचे. तर त्या सरांनी मला असं सांगितलं की मी तुला का देत होतो हे सगळे, तुला कळलं का? मी म्हटलं नाही. त्यांनी एक खूप महत्वाचं वाक्य बोलले, ते म्हणाले की बिकॉज पीपल ओपन अप इन फ्रंट ऑफ यू व्हेरी इझिली. तेव्हा मला कुठेतरी म्हणजे मी जेव्हा या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या, तेव्हा मला असं वाटलं की आपण सायकॅट्रीकडे जावं. आणि त्याला विरोध माझ्या आईने केला बरं का. माझ्या आईला असं वाटत होतं की मी सायकॅट्री करू नये, कारण माझ्या मामाला स्किझोफ्रेनिया नावाचा दुर्धर मानसिक आजार आहे. अच्छा. गैरसमजुती कशा तुमच्या घरापर्यंत येतात. तर तिला असं वाटायचं की अशा तऱ्हेचा आजार, मी जर सायकॅट्रिस्ट झालो तर म्हणजे हा वेड्या लोकांचा डॉक्टर होणार, हा वेड्या लोकांमध्ये राहणार आणि मग हळूहळू वेड्यांचा डॉक्टर हा त्याच्या पेशंट सारखा वागायला लागणार. आज ना आपण ही गोष्ट ऐकताना तुम्ही हसताय, परंतु माझ्या आईसाठी ही गोष्ट अत्यंत गंभीर होती. तिला असं वाटत होतं की या मुलाने ही ब्रांच घेऊ नये व्हेरी सिरियसली. आणि तिनं मला ते कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. मी अर्थात कन्व्हिन्स झालो नाही. तिने आमचे फॅमिली डॉक्टरना पकडलं आणि ते फॅमिली डॉक्टर मला म्हणाले की अरे तुला खूप चांगले मार्क आहेत, तू पिडियाट्रिक्स घे, तू जनरल मेडिसिन घे, अमुक घे ढमुक घे, सायकॅट्री घेऊ नको. म्हटलं का बरं? तर ते म्हणाले की बिकॉज सायकॅट्री इज हाफ सायन्स, अर्धवट विज्ञान आहे. मग मी त्यावेळी ऐकलं नाही. पण म्हणजे आज एवढ्या वर्षानंतर मला असं वाटतं की त्यांचं म्हणणं खरंच खरं आहे की सायकॅट्री इज इंडीड हाफ सायन्स, द अदर हाफ बिंग आर्ट्स. म्हणजे ते शास्त्र आहे पण त्याच्याबरोबर ती कला पण आहे. तर अशा प्रकारे विरोधही झाला, असं नाही की विरोध झाला नाही, पण त्यामध्ये मला हळूहळू ध्येय सापडत गेलं, ही गोष्ट खरी. तर हे सगळंच कार्य तुमचं सुरू होतं, त्याचबरोबर तुमच्या इतर गोष्टी सुद्धा तितक्याच जोमाने सुरू होत्या, अजूनही आहेत. वेदसारख्या चळवळीसाठी तेवढाच वेळ देणं आहे. तुमचे रोजचे OPD आहे, पेशंट्स आहेत, नाटकं तुम्ही अजूनही लिहिता, त्याच्यामध्येही तेवढाच वेळ देता. तर हे सगळं कसं मॅनेज करता?
एक गोष्ट काय माहितीये की हे सगळं मला आवडतं म्हणून मी करतो. कारण जर आवडत नसतं तर मग खूप जास्त त्रास झाला असता. त्यामुळे आवडतं. त्यातला पेशंटचा भाग जो आहे, तो मला मजा येते करायला. कारण मला माणसं आवडतात आणि माणसांना जाणून घ्यायला आवडतं. त्यामुळे तो एक उत्साहाचा भाग आहे. संस्थेचं काम जे आहे ते माझ्या ध्येयासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि मी जेव्हा स्वतःकडे पाहतो तेव्हा मला एक गोष्ट जाणवते, की माझ्यामध्ये असलेल्या ज्या इंडिव्हिज्युअल क्षमता आहेत, म्हणजे लिखाण असेल, काय काव्यरचना असेल, काही ॲडमिनिस्ट्रेशन असेल, काही 10, 12, 15 काही एक क्षमता असतील. या क्षमता कदाचित एक क्षमता म्हणून खूप मर्यादित असतील. पण त्या सगळ्या क्षमता जेव्हा एका ध्येयाच्या कोंदणामध्ये बसतात, तेव्हा त्या क्षमता मोठ्या होतात. म्हणजे ना, मी लिहिताना त्याच्यामध्ये माझं ध्येय येतं मानसिक आरोग्याचं. गाणं रचताना माझं मानसिक आरोग्याचं ध्येय येतं. संवाद साधताना माझं मानसिक आरोग्याचं ध्येय येतं. म्हणजे ना, आपलं ध्येय आपल्यापेक्षा मोठं आहे. आपली संकल्पना आपल्यापेक्षा मोठी आहे आणि मी ते माध्यम आहे असं मी जेव्हा मनपूर्वक स्वीकारतो, तेव्हा मग माध्यम म्हणून मला किती आविष्कार आहेत तेवढे मी केले पाहिजेत ही जबाबदारी येते. त्यामुळे एकाच माध्यमाचे वेगवेगळे आविष्कार असणं ही गोष्ट मग ती आपोआप होते. म्हणजे त्यासाठी फार कष्ट करावे लागतात असं नाही.